4 जून 2025 रोजी यवतमाळ तालुक्यातील मुदत संपलेल्या गिट्टी क्रशर आणि खाणीतून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध उत्खननांवर कारवाई व्हावी तसेच ETS प्रणालीद्वारे प्रत्यक्ष आमच्या समक्ष मोजणी करून संबंधित खाणपट्टा चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर व शिष्टमंडळाने अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांना निवेदन दिले। उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यवतमाळ यांना आवश्यक कारवाईसाठी पत्र देण्यात आले, मात्र 3दा तक्रार करूनही अद्यापही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ही तक्रार उपविभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहे। या प्रकरणाची ETS व इन कॅमेरा प्रणालीच्या साहाय्याने सखोल चौकशी करण्यात यावी, खाणपट्टीचे कारनामे तपासावेत आणि जो खाणपट्टी नियमबाह्य उत्खनन करत आहे त्याच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रसंगी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कठाडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। आज आम्ही विभागीय आयुक्त यांची भेट घेतली अमरावती येथे। यवतमाळ शहरासह यवतमाळ ग्रामीण भागात म्हणजे यवतमाळ तालुक्यातच मोठ्या प्रमाणात गिट्टी खदान आणि खाणींचे अवैध खाणींचा पूर आलेला आहे। यामध्ये मुदत संपूनही काही खाणींमध्ये उत्खनन सुरू आहे। त्याचबरोबर तेथील भूजल पातळी ही खालावलेली आहे या अवैध उत्खननामुळे। आम्ही आज आयुक्त मॅडम यांना भेट घेऊन त्यांना या सर्व गंभीर प्रकरणाबाबत कल्पना दिली। याबाबत आम्ही याआधी जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब आणि विभागीय अधिकारी साहेब यांना पत्रव्यवहार केला, पण याच्यात कुठलंच काही निष्पन्न न झाल्यामुळे आम्हाला विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन हा सविस्तर प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे आम्ही। आणि आमची भूमिका ही आहे की इथे ETS मार्फत चौकशी करण्यात यावी आणि इन कॅमेरा आमच्या समक्ष या सर्व खाणींची चौकशी करण्यात यावी। जिथे अवैध उत्खनन झालेलं आहे त्या खाणींच्या खाणपट्टी धारकांवर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची भूमिका आहे। महाराष्ट्र TV 24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ।